वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची घटना. आरोपींवरती तात्काळ कारवाई व्हावी म्हणून रक्षा खडसे स्वतः पोलीस ठाण्यामध्ये. रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या टोळीतील अनिकेत भोईला अटक. इतर चौघांचा शोध सुरू. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. मुक्ताईनगरच्या टवाळखोरांमध्ये एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप. कुणालाही माफी देणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मंत्र्यांची मुलगीच सुरक्षित नसेल तर सामान्यांच्या लेकींचं सुरक्षेचं काय? खडसे कुटुंबासह सर्वपक्षीय नेत्यांचा सवाल. कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न उपस्थित. शिवसेनेला भाजपमध्ये विलीन करा, मुख्यमंत्री व्हा. अमित शहांनी एकनाथ शिंदेंच्या समोर अट ठेवल्याचा राऊतांचा दावा. शिंदेंनी शहांकडे फडणवीसांची तक्रार केल्याचाही आरोप. तुर्तास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच रायगडचे पालकमंत्री. फडणवीसांचं वक्तव्य. रायगडमध्ये फडणवीस, शिंदे, गोगावले आणि आदिती तटकरे यांचा एकत्र प्रवास. उद्या धनंजय मुंडे यांचा राजीनामा. फेसबुक पोस्टमधून करुणा मुंडे यांची भविष्यवाणी. राजकीय तर्कवितर्कांना वेग. धनंजय मुंडेंकडून अद्याप प्रतिक्रियेची प्रतीक्षा. सरपंच हत्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल झाल्यानं धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची शक्यता मावळली. मनोज जरांगे यांचा आरोप. नेत्याला वाचवण्यासाठी खटाटोप सुरू असल्याचा दावा. शत्रूचा विरोध उघड, पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज. छावा पाहिल्यावरती केलेल्या एक्सपोजमध्ये रोहित पवार यांचा नाराजीचा सूर. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यामध्ये शुभमन गिल आणि रोहित शर्मा स्वस्तात माघारी. भारतीय संघात हर्षित राणाला विश्रांती देऊन वरुण चक्रवर्तीला संधी. विदर्भाने तिसऱ्यांदा रणजी करंडक पटकावला. पहिल्या डावातल्या आघाडीच्या जोरावर केरळवरती विजय. मालेवार आणि करुण नायर चमकले. रमजान मुबारक म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानच्या शुभेच्छा. रमजानचा महिना समाजातल्या शांतता आणि सौहार्द्याचं प्रतीक. ट्विटद्वारे शुभेच्छा.